सगळं स्वागत आहे स्टेप अप अकॅडमी कंबाईन गट ब आणि गट क पूर्व परीक्षा 2026 मित्रांनो. अंतिम वेळ 15 दिवस 15 टेस्ट बॅच 1. हा जो व्हिडिओ तुम्ही पाहत आहात तो आहे आपली टेस्ट नंबर 13 संपूर्ण गणित आणि बुद्धिमत्तेचं विश्लेषण. मी नितेश. चला आपण सुरुवात करूया. बघा पहिला प्रश्न काय म्हणतोय, एका त्रिकोणामध्ये कोण ए कोण बी 118 आणि कोण ए आणि कोण सी 96. आपण काय करूया, पहिल्यांदा एक त्रिकोण काढूया ए बी आणि सी. त्रिकोण ए बी सी आपण जर म्हटलं, त्रिकोणाच्या कोणांची बेरीज किती असते मित्रांनो? त्रिकोणाच्या कोणांची बेरीज असते किती असते सांगा? 180 डिग्री. आपल्याला काय दिले की कोण ए अधिक कोण बी हे दिले 118 आणि कोण ए आणि कोण सी हा दिलाय 96. चला आता हे एक समीकरण आहे. समीकरण म्हणण्यापेक्षा आपल्याला जे दिलंय ते आपण ठेवलेलं आहे. ए आणि बी आहे की नाही, हे याच्यातून वजा करू. म्हणजे काय होणार आहे, ए आणि बी जर वजा केलं, कोण ए अधिक कोण बी हे वजा केलं कशातून? 118. मला काय उरतंय, हे ए ए कॅन्सल होईल, बी बी कॅन्सल होईल, उरलं फक्त कोण सी आणि 180 मधून 118 गेल्यानंतर किती उरतंय मित्रांनो? 20 2 60 62 डिग्री उरते. पण मला सी विचारलंय का? नाही, मला ए विचारलंय. मग काय करतो मी, ही सी आहे का इथे ठेवतो आणि कोण ए बरोबर प्लस 62 डिग्री बरोबर 96 डिग्री आणि कोण ए बरोबर झालं 96 वजा 62 किती झालं? 6 तून 2 गेले 4 आणि 9 तून 3 गेले 9 तून 6 गेले 3 34 डिग्री हे आपलं उत्तर आहे. ऑप्शन क्रमांक 4 बघा, 34 डिग्री. सोपा प्रश्न होता. दोन रिलेशन्स दिलेत ए आणि बी चं, ए आणि सी त्यांची बेरीज दिली. आपल्याला तिन्ही कोणांची बेरीज माहिती आहे, त्रिकोणाच्या 180 डिग्री आहे. त्याचा वापर करून, या दोघांचा वापर करून आपण कोण ए चं माप काढलेलं आहे 34 डिग्री. ओके, सोपा आहे प्रश्न. चला पुढचा प्रश्न घेऊया लगेच. काय म्हणते, रिकाम्या जागी कोणती आकृती येईल? म्हणजे ही रिकामी जागा आहे. मग पहिल्यांदा काय करूया आपण, हे 1 आणि हे 2 यांचं रिलेशन कसं आहे ते चेक करू. बघा इथं एक आयत आहे जो डार्क आहे, तो इकडून इकडे गेलाय. मग इथला जो पी आहे तो मित्रांनो कसा गेला पाहिजे? इथं जर आपण असं ओढलं, इकडला पी आपण काय करू, इकडला पी असा ठेवूया. ओके, नंतर काय, इथला जो प्लस आहे वर्तुळामधला तो इकडे गेला, म्हणजे हा वाय इकडे गेला. असं काय दिसतंय का तुम्हाला सगळीकडे? कुठं कुठं दिसतंय? पी वाय इथे एक दिसतंय आणि इथे एक दिसतंय. हे ऑप्शन आपले एलिमिनेट झाले. अजून काय बघा, ही जी वेव्ह आहे, ही जी लाट आहे जी अशी होती ती काय झाली, उलटी केली. फक्त इथून इकडे जायचं पण उलट करायचं. म्हणजे इथं जे हे चिन्ह आहे कोणतं, हे असं ते उलट केलं की काय होते, हे असं होते. मग हे कुठे आहे? हे दोन्हीकडे आहे मित्रांनो. सॉरी, हे फक्त इथं आहे बी मध्ये, डी मध्ये नाही, म्हणून हे ऑप्शन एलिमिनेट झाला आणि आपलं उत्तर आहे हा आकृती क्रमांक 2. आणि बाकीचं अल्फा जे आहे ते काय झालंय, हे ड्रॉप जे आहे ड्रॉपलेट ते उलट झालंय. अल्फा हे आपलं उलट केलंय. ओके, असं करा किंवा असं उलट केला तर तो तसाच दिसणार आहे. म्हणून आपलं उत्तर आहे आकृती क्रमांक 2. ओके, समजलं? जायचं पुढे. चला पुढचा प्रश्न घेऊया. काय म्हणते, खूप मोठा प्रश्न आहे. काय म्हणणं असतं, याचं विधान वाचायचं असतं आणि निष्कर्ष, विधान हे सत्य मानायचे आणि निष्कर्षापैकी कुठला योग्य आहे ते आपल्याला सांगायचं. काय म्हणतंय, विधान जो 1 आहे आणि हे विधान 2 आहे. विधान 1 वाचूया. जेव्हा जेव्हा मेरीला गणितात 100 गुण मिळतात तेव्हा तिची शिक्षिका तिला पायलट पेन भेट म्हणून देते. मेरीकडे 2 पायलट पेन आहेत. याचा अर्थ निष्कर्ष काय काढू शकतो? बघा, एक निष्कर्ष वाचूया. मेरीला गणितामध्ये 2 वेळेस 100 गुण मिळाले असावेत. म्हणजे 2 वेळेस जर 100 गुण मिळाले असतील तर तिला 2 पायलट पेन मिळाले असतील, म्हणून तिच्याकडे 2 पायलट पेन आहे असं निष्कर्ष म्हणतोय पहिला. दुसरं काय म्हणतोय, मेरीच्या शिक्षिकेनेच तिला ते पेन्स भेट म्हणून दिले असतील. दुसरं काय की तिला समजा गुण जरी मिळाले नसतील तर आपण तिला त्या शिक्षिकेने देऊ शकतात, शिक्षिकेने तिला ते 2 पेन गिफ्ट म्हणून देऊ शकतं. तर ह्याचं उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक 3, निष्कर्ष 1 आणि निष्कर्ष 2 यापैकी कोणताही एक निघू शकतो. ओके, मेरीला गणितात 2 वेळेस 100 गुण मिळाले असावेत किंवा मेरीच्या शिक्षिकानेच तिला ते पेन्स गिफ्ट म्हणून दिले असेल. ओके, याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 3. ओके, निष्कर्ष, विधान आणि निष्कर्षावरती याच्यावरती काय डिस्कशन करणार. चला पुढे जाऊया आपण. हा प्रश्न बघा. योगेश हा त्याच्या घरापासून 200 मीटर उत्तरेकडे चालत गेला. समजा इथं आहे योगेश,
तो काय केला, उत्तरेकडे चालत गेला, किती 200 मीटर. आपल्याला दिशा माहित आहे, ही पूर्व, ही पश्चिम, ही दक्षिण आणि ही उत्तर. चला मग काय केलं त्यांनी, उत्तरेकडे चालत गेला, थोडं खाली काढतो, हा उत्तरेकडे चालत गेला किती 200 मीटर. चला वाचा पुढे. नंतर तो 90 डिग्री वळला व तो 150 मीटर पश्चिमेकडे गेला. म्हणजे हा 90 डिग्री इकडे वळला आणि तो किती गेला, 150 मीटर पश्चिमेकडे गेला. त्यानंतर तो पुन्हा तो 90 डिग्री वळाला आणि 300 मीटर उत्तरेकडे गेला. म्हणजे हे परत 300 मीटर तो उत्तरेकडे गेला. त्यानंतर थोड्या वेळाने तो 90 डिग्री वळला व 150 मीटर पश्चिमेकडे गेला परत. म्हणजे परत एकदा तो पश्चिमेकडे गेला. नंतर पुन्हा त्याच्या डावीकडे 90 डिग्री वळून तो 100 मीटर दक्षिणेकडे चालत गेला. म्हणजे परत खालती आला इथपर्यंत, डावीकडे वळून 100 मीटर खालती आला. मग तर तो त्याच्या घरापासून किती अंतरावर आहे हा प्रश्न आहे बघा. आता आपल्याला काय करायचंय, आपल्याला इथून ते इथपर्यंत हे अंतर काढायचं. म्हणजे याला आपण पायथागोरस बनतंय कसा ते बघूया आपण. बघ आता आपल्याला काय करायचंय, हा टोटल एरिया किती आहे, जो याचा पाया आपण म्हणू शकतो, तर हा 150 आणि हा 150, हा झाला 300. आता वरती हा 200 आहे, म्हणजे हा इथपर्यंत हा 200 झाला. आणि हा वरती जो खालती 100 गेलाय, या 300च्या खाली 100 गेलाय, म्हणजे हा किती असणार आहे, हा सुद्धा 200 असणार आहे. म्हणजे हा 200 200 किती झाला टोटल 400. म्हणजे माझा जर काटकोन त्रिकोण एक तयार करायचा झाला, हा जो अंतिम त्याची पोझिशन आहे, हा स्टार्टिंग पॉइंट आहे. आपल्याला काय झाला, हा टोटल किती मिळाला, झाला मी ए बी सी मानतो. ए बी किती झाला, हा 200 आणि हा 200, हा टोटल मिळून झाला 400. आणि बी सी किती झाला, हा झाला 300. आता मी तुम्हाला पायथागोरसची ट्रिक हे सांगितलं होतं, त्यातलं एक ट्रिक आहे 3 4 5. म्हणजे तुम्हाला पाया आणि उंची हे 3 4 भेटलं तर त्याचा कर्ण नेहमीच 5 असतो. तरी आपण करून बघा तुम्ही, कर्णाचा वर्ग बरोबर पायाचा वर्ग आणि उंचीचा वर्ग. पाया काय आपला 300, 300चा वर्ग, उंची किती आहे 400चा वर्ग आणि कर्णाचा वर्ग. 300चा वर्ग किती झाला मित्रांनो, हे 4 0 अधिक 4 चा 16, 4 0 हे किती झाले 16 आणि 9 हे 25 आणि 25 वर किती 0 4 0 आणि याचा वर्ग मूळ घेतला आपण काय होणार आहे, हे 2,50,000 झालं. हे 4 0 4 0 आपण काय करूया 500 गुणिले 500 करू. म्हणजे वर्गमूळ काय झालं, हे झालं कर्ण, त्याचं वर्गमूळ घेतले म्हणजे इथला वर्ग निघून जाईल. आणि हे 500चा वर्ग आणि वर्गमूळ वर्ग एकमेकांना कॅन्सल करतील आणि आपला जो कर्ण आहे ते किती येणार आहे 500. म्हणजे हे आलं 500. म्हणजे हे 3 4 5 म्हणजे आता तो त्याच्या घरापासून किती अंतरावर आहे तर मित्रांनो 500 मीटर. कुठं आहे ऑप्शन क्रमांक 1 बघा 500 मीटर. ओके, पण हे तुम्हाला समजावून हे 100 केलं मित्रांनो, हे 100 करायची गरज नसते. 3 4 5 हे त्रिक लक्षात ठेवा, किंवा 5 12 13 हे एक त्रिक आहे, हे लक्षात ठेवायचं. असे त्रिक आहेत 90 40 41 अशा प्रकारचे. त्या पद्धतीने त्रिक जर लक्षात ठेवलं तुम्हाला हे परत एकदा पायथागोरस करायची गरज उरत नाही. ते पाठ असलं म्हणजे, आणि क्वेश्चन दिलाय याचा अर्थ काय असणार आहे, पायथागोरस आपल्याला सोडवायचा आहे. पायथागोरस सोडवायचाच असेल तर मला हे अशा प्रकारचंच असेल ना, त्रिके घेऊन ट्रिपलेट्स म्हणतो आपण पायथागोरसचे, त्या पद्धतीनेच असणार आहेत, ते काही वेगळं नसणार आहे. ओके, आपलं उत्तर आहे 500 मीटर. जायचं पुढे, चला. चला 5वा प्रश्न बघा. हा प्रश्न खूप छान आहे मित्रांनो. काय केलंय आपण, याच्यामध्ये एक स्वास्तिक काढलेलं आहे. स्वास्तिक म्हणजे कसं मी तुम्हाला सांगतो बघा. असं बघा, लक्ष द्या. कसं बघा, यात कसं केलंय लॉजिक, 7 आणि 5चा गुणाकार करायचा, 7 5 35 मिळते. 7 आणि 5चा गुणाकार केला 7 5 35 मिळते. 7 आणि 4चा गुणाकार केला की 7 चौक 28 मिळते. परत काय, परत ही बाजू आहे नाही, 7 16 16 7 12 मिळते. आणि परत इथून 7 ला कितीने गुणावं म्हणजे मला 56 मिळते. म्हणजे 7 आणि इथं 8 पाहिजे तेव्हाच इथं 56 असणार आहे. म्हणजे 7 8 56 म्हणजे इथं प्रश्नचिन्ह काय असणार आहे 8. ऑप्शन क्रमांक 4 8 उत्तर आहे. बघा असं लॉजिक होतं इथं. तुम्हाला समजलं तर खूप छान, आणि नाही समजलं तर हा सगळ्यात जास्त वेळ खाऊ प्रश्न होता. कसं लॉजिक लावणार, ह्याच्यात लॉजिक लावण्यासारखंच काय नव्हतं.
जेव्हा असा गुणाकार येईल अशा चिन्हाने तेव्हाच ते प्रश्न सोडवता येणार आहेत. 7 8 56, 7 चौक 28, 7 5 35, 16 7 12 अशा पद्धतीनं 7 ला सेंटर मानून सगळा गुणाकार येतो. ओके, छान प्रश्न होता. आय होप तुम्हाला आला असेल. चला पुढचा प्रश्न घेऊया. हा एकदम सोपा प्रश्न, बोनस प्रश्न दिलाय तुम्हाला. श्रीकांत, आपला श्रीकांत काय आहे वाचा. श्रीकांत काय म्हणतोय, पत्नीपेक्षा 5 वर्षांनी मोठा आहे. त्याची पत्नी म्हणजे आपण वाईफ म्हणूया, हे 5 वर्षाने मोठा आहे. पत्नीचे वय काय म्हटलंय, मुलीच्या 5 पट आहे, म्हणजे समजा त्याची 5 आपण काय करू डॉटर म्हणूया, हे डी म्हणू. 5 पट आहे, दिसतंय. 3 वर्षापूर्वी त्याच्या मुलीचे वय 4 वर्ष होते. समजा 3 वर्षापूर्वी मुलीचे वय 4 वर्ष होते, म्हणजे काय करावं लागेल मला, हे डॉटरचं वय म्हणजे मुलीचं 3 वर्षापूर्वी काय असणार आहे, तिचं वय 4 होतं. मग डी काय असणार आहे, 4 अधिक 3, 4 3 7, म्हणजे हे डी आलं 7. म्हणजे त्याच्या वाईफचं म्हणजे श्रीकांतच्या पत्नीचं वय किती झालं, 5 गुणिले 7, म्हणजे झालं 5 7 35. जर वाईफचं म्हणजे त्याच्या पत्नीचं वय 35 झालं, तर श्रीकांतचं वय किती झालं, 35 अधिक 5 किती आलं मित्रांनो, 40. विचारलं काय, श्रीकांतचे सध्याचे वय किती, ऑप्शन क्रमांक 4 बघा, 40. सोपा प्रश्न दिलाय, चुकायचं नाही. एवढं पण चुकायला लागलं तर मित्रांनो खरंच अवघड गोष्ट आहे. आपली प्रॅक्टिस कुठेतरी कमी पडते. उलट आपली प्रॅक्टिसच झाली नाही म्हणून चुकले आपला प्रश्न. चुकायचं नाही. साधे साधे प्रश्न चुकलं की मित्रांनो खूप अभ्यास करावा लागला. चला, हा सिली मिस्टेक समजू शकतो, पण येतच नाही हा एक्सक्यूज नाही. चला काय म्हणते, 10 वाजून 10 वाजता घड्याळाचा तास काटा मिनिट काटा यात किती अंशाचं कोण आहे. आता हा शब्द आतापर्यंत 13वी टेस्ट आहे आपली, त्याचं विश्लेषण चालू आहे. त्याच्यामध्ये खूप वेळेस मी असे प्रश्न टाकलेले आहेत, 1-2 वेळेस प्रश्न तर असा आलाच असणार आहे. आपल्याला काय फॉर्म्युला, तो जो अँगल असतो त्याचा फॉर्म्युला काय, तो ऍक्च्युअली 60m वजा 11 सॉरी 60m नाही 60h वजा 11m भागिले 2 आहे. यालाच कसं लिहितात, हे ऍब्सोल्यूट 30h वजा 11/2m. आता वाजलेत किती, वाजलेत 10 वाजून 10 मिनिट, म्हणजे आवर म्हणजे तास काटा, एच म्हणजे तास काटा, एम म्हणजे मिनिट काटा. 30 एच म्हणजे किती आपला 10 आणि 11/2 एम किती आहे 10. चला 30 10 300 वजा 11 बे 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 पंचे 10 11 5 55. 300 वजा 55 किती झाले 245. जेव्हा 180च्या वरती हा नंबर येतो, 180 पेक्षा जास्त वाला नंबर येत असेल आपला, 245 180 पेक्षा जास्त आहे, तर हा जो नंबर आलेला आहे किंवा हे उत्तर जे आलेलं ते 360 मधून वजा करायचं मित्रांनो. किती 245. किती येते, 10 5 गेले 5, हातचा आला 1, 6 5 गेले 1 आणि 3 2 1, म्हणजे आपलं उत्तर आहे 360 वजा 245. दोघांमधील अंतर आहे 115 डिग्री. दोघांमधील अंतर आहे 115 डिग्री. जेव्हा हा नंबर 245 हा 180 पेक्षा कुठलाही नंबर 180 डिग्री पेक्षा जास्त आला तर तो 360 मधून वजा करायचा मित्रांनो, आणि मग आपलं उत्तर काढायचं. मग आपलं उत्तर आहे 115 ऑप्शन आहे. तर तुम्ही म्हणाल सर 245 उत्तर आहे, याचा तर ऑप्शनच नाही. तर 360 मधून आपल्याला ते वजा करायचं. हे लक्षात ठेवा, हा नियम आहे. जेव्हा तास काटा आणि मिनिट काटा म्हणजे जो अँगल असतो तो 180 पेक्षा कमी आपल्याला सांगायचा आहे. हा त्याच्यामुळे हे लॉजिक वापरलं की 360 मधून ते वजा करा 115. समजलं, जायचं पुढे. चला पुढचा प्रश्न घेऊया. काय म्हणतंय, एका रांगेत 6 मुली उभ्या आहेत. एफ हा ड आणि अ च्या मध्ये आहे. ठीक आहे सर, 6 आहेत. एफ हा ड च्या आणि अ च्या मध्ये आहे. ब हा क आणि अ च्या मध्ये आहे. ब हा क आणि अ, म्हणजे ब हा क आणि अ च्या मध्ये आहे. ई हा डी च्या शेजारी उजव्या बाजूला, ई हा डी च्या शेजारी उजव्या बाजूला, क हा ओळीत सर्वात डाव्या बाजूला, क हा ओळीत सर्वात डाव्या बाजूला आहेच ऑलरेडी तो. तर उजवीकडे सर्वात शेवटी कोण आहे, उजवीकडे सगळ्यात शेवटी झाले का 6, 3 आणि 3 6 झाले, 1 2 3 4 5 6. अशा प्रकारे आपण त्या सगळ्या 6 मुली ज्या आहेत क ब क ड ई, ह्या सगळ्यांना आपण एका रांगेत बसवले, आणि क सगळ्यात शेवटी आहे डाव्या बाजूला, ते सुद्धा फुलफिल होते, बाकी सगळे सुद्धा फुलफिल केले आपण. आणि उजवीकडे सर्वात शेवटी कोण आहे, तर ही उजवी बाजू आहे. सगळ्यात शेवटी कोण आहे, ई. ऑप्शन क्रमांक 1 हे उत्तर आलेलं आहे.
फक्त इथे चूक काय होते, मी जसं केलं बघा, एफ हा काय म्हणलंय ड आणि अ च्या मध्ये, तर तुम्ही काय केलं, तुम्ही ड इकडे काढला तर परत चुकत जाते. तसंच त्या पद्धतीनेच काय केलंय, पुढे म्हटलं की नाही ब हा क आणि याच्या मध्ये, मी काय केलं ब हा क आणि अ च्या मध्ये की नाही, तर तुम्ही असं जर केलं तर परत कन्फ्युजन होतं आणि परत आपल्याला त्याला रिअरेंज करावं लागतं. म्हणून हे मांडतानाच व्यवस्थित मांडा, किंवा हे ट्रायल आणि एरर मध्ये थोडंसं येतं, पण उत्तरापर्यंत आपण पोहोचू 100%. ओके, समजलं? चला, 8वा प्रश्न झालेला आहे, आपण 9व्या प्रश्नाकडे वळूया. काय म्हणते विधान निष्कर्ष. राणींच्या आजोबांचा मुलगा हा राणीच्या मुलाचा आजोबा असू शकतो. छान प्रश्न आहे. राणीच्या आजोबांचा मुलगा, हे राणी आहे, राणीच्या आजोबांचा म्हणजे इथं त्याचे वडील असतील किंवा आई असेल, या वडील समजू, आणि त्यांचे वडील आणि तिचा मुलगा परत खाली, बरोबर. राणीच्या आजोबा, हे वडील आणि हा मुलगा. राणीच्या आजोबांचा मुलगा हा राणीच्या मुलाचा आजोबा असू शकतो. ठीक आहे, निष्कर्ष वाचू आता. जर राणी त्या आजोबांच्या मुलाची मुलगी असती, राणी त्या आजोबांच्या मुलाची मुलगी असती, तरच हे विधान सत्य ठरते. बघा, मी जे मांडले ते ह्याचा आणि याचा एकदम तंतोतंत संबंध जुळते, मध्ये हे पहिलं बरोबर आहे. जर राणी त्या आजोबांची मुलाची मुलगी असते, राणी त्या आजोबांच्या मुलाची मुलगी असती, तरी विधान असत्य ठरतं नाही. जेव्हा तसं ठरेल, राणी त्या आजोबांच्या मुलाची मुलगी असेल, तेव्हा विधान एकदम सत्य ठरते, कारण की जे राणीचे वडील हे त्याच्या मुलाचे आजोबा ठरतात. तो आजोबांचा मुलगा राणीचा काका असला तरी विधान सत्य ठरते. बघा, आता याच्यावर फोकस करा फक्त 1 मिनिट. तो आजोबांचा मुलगा राणीचा मामा असला तरी विधान सत्य ठरते, हे तर चुकच आहे. म्हणजे 2 ऑप्शन आपले बरोबर येतात, 1 आणि 3. आता हा राणीचा आजोबांचा, समजा त्या वडिलांचे भाऊ असतील आपले, समजा वडिलांचे भाऊ, आता समजा राणीच्या आजोबांचा जो मुलगा आहे, जो की हा सुद्धा येऊ शकतो, जो की राणीचा काका लागतो, हा मुलगा तिला सुद्धा त्या जो मनुष्य आहे काका राणीचा, त्याला सुद्धा आजोबा म्हणू शकतो, नो प्रॉब्लेम. पण काय करायचं, जर 1 आणि 3 मध्ये आपल्याला जर निवडायचं असेल, तर डिरेक्ट ब्लड लाईन जी सापडते आपल्याला, राणीच्या आजोबांचा मुलगा तिच्या मुलाचा आजोबा असू शकतो, तर ती ही आहे ना की ही. म्हणजे आपल्याला ह्या दोघांपैकी चूज करायचं म्हणलं तर मी फक्त एच पहिला ऑप्शन चूज करतो, हा तिघं नाहीयेत. मग काय 2 दिलेत बघा, ए सोडून सर्व सत्य, अ सोडून सर्व असत्य, हे चुकलं. केवळ 3, फक्त 3 सत्य नाही, हे सुद्धा चुकीचं आहे. आणि फक्त 1 किंवा 2 सत्य आहे, मग मी ऑप्शन क्रमांक 2 ला जाऊ शकतो, 1 सोडून सर्व असत्य म्हणू शकतो. मोस्ट प्रोबेबल, मोस्ट फेवरेबल आउटकम, मोस्ट म्हणजे नाही का, सगळ्यात जवळचा ऑप्शन एकदम बरोबर असेल, त्याची पॉसिबिलिटी सगळ्यात जास्त असेल, ते आपल्याला चूज करायचं आहे. तोच ऑप्शन असेल आपला, फक्त अ सोडून सर्व असत्य म्हणू शकतो मी. ओके, खूप छान प्रश्न होता. याच्यामध्ये ट्विस्ट दिलं एक, त्याच्यामुळं हा प्रश्न तुम्ही काय उत्तर लिहिलं तुम्हाला माहिती, त्याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 2. जायचं पुढे. चला, पुढचा प्रश्न घेऊया. 5, 9, 17, 33 आणि 65. 5, 9, 17, 33 आणि 65. काय लॉजिक लावलंय बघा याच्यामध्ये, आणि पुढे क्वेश्चन मार्क. काय लॉजिक लावलं बघा, लॉजिक काय, 5 आणि हे 4, 9 17 किती येते 8, परत 17 आणि 33 मधला किती फरक आहे, 3 आणि 16, आणि याच्यातला फरक किती आहे 33. 5 3 गेले 2 आणि 6 3 गेले 3. म्हणजे हे काय बघा, हा 2 चा वर्ग आहे, हा 2 चा घन आहे, हा 2 चा चौथा, हा 2 चा पाचवा. तर इथं जो फरक असणार आहे 2 चा किती असणार आहे, 2 चा 6वा असणार आहे, म्हणजे 64. मग 65 आणि 64 दोघं मिळून किती होते, 5 आणि 4 9 आणि 6 आणि 6 12. म्हणजे इथं पाहिजे 129, ऑप्शन क्रमांक 2 हे आपलं उत्तर आलेलं आहे. म्हणजे 2 चा 6वा एवढा फरक पाहिजे. 2 चा वर्ग, घन, चौथा, पाचवा, 6वा, असं ते लॉजिक लागले. म्हणून इथं 64 येणार आणि 65 आणि 64 मिळून येणार 129. ओके, आय होप हा प्रश्न तुम्हाला आलाच असेल, हे लॉजिक लावलं असेल. आपण दरवेळेस म्हणतो बघा, आपण अशा प्रकारे जेव्हा प्रश्न येतो की मिसिंग नंबर ओळखा, तर त्याच्यामध्ये आपण फरक बघतो. फरक नसेल तर आपण वर्ग बघतो, वर्ग नसेल तर आपण घन बघतो. हा एक क्रम डिसाईड करा. त्या घनानंतर आपण म्हणतो घन आणि वर्ग या दोघांचं मिळून एक समीकरण तयार केलंय का, ज्याच्यामुळे आपल्याला पुढचा नंबर मिळत जातो. हे अशा एक स्टेप बाय स्टेप बघत जायचं, आणि कुठेतरी आपल्याला लॉजिक लागतंच.
प्रॅक्टिस भरपूर करायची आपल्याला. आपलं सबकॉन्शियस माइंड आपल्याला काहीतरी सांगतच की बाबा असं लॉजिक लागू शकतं, त्या पद्धतीने उत्तर येतं. ओके, समजलं? जायचं पुढे. चला पुढचा प्रश्न घेऊया. बघा हा प्रश्न खूप छान आहे. EYP FURHQTOYX काय म्हणते? EYP मी लिहितो सगळं. EYP FURHQT. आता बघा ह्या तिघांचं रिलेशन बघू आपण पहिल्यांदा, त्याच्यानंतर हे क्वेश्चन मार्कचं आपण बघूया. E किती आहे? 5 नंबर बघा फक्त. E 5 आहे. Y किती आहे? कुठे गेला Y? 25. आणि P किती आहे? 16. F किती आहे? F 6, U 21, R किती आहे मित्रांनो? 18. H किती आहे? H आहे 8, Q आहे 17 आणि T आहे 20. काय दिसतंय का तुम्हाला? लॉजिक लागते का? बघा 5 आणि हे 6 अधिक 1 होते, 6 आणि 8 अधिक 2 होते. म्हणजे याच्या पुढचा काय असणार आहे? अधिक 3 असणार आहे. म्हणजे 8 आणि 3 किती झाले? 11. 11 नंबरला काय? 11 नंबरला K आहे. ठीक आहे सर. पुढं बघा आता उलट जाऊ. Q आणि हे U मधलं 17 आणि 4 21, U आणि Y 21 आणि 4 25. त्याच पद्धतीनं इथं जो नंबर असणार आहे तो किती असणार आहे? हा 4 ने जास्त असणार आहे. म्हणजे 17 मधून 4 वजा केले तर हे येते 13. 13 नंबर काय आपलं? M. हा पुढं काय मग? 16 18 20 परत 2 ने वाढते का? 16 18 20. मग इथं किती येणार आहे? इथं 22 येणार आहे. 22 नंबर काय आपला? B. आपलं उत्तर काय आलं मग? KMV. ऑप्शन क्रमांक 2 KMV. पुढचं पण चेक करूया. OIX. O किती आहे? 15. I किती आहे? 9. X किती आहे? आपला 24. मग बघा 1 ने वाढला 6, 2 ने वाढला 6 आणि 8, 8 आणि 3 ने वाढला मग 3 हा किती वाढणार? 4 ने वाढणार. परत हे 4 4 ने वाढत गेले म्हणजे 9 4 13 झालं, 13 4 17, 17 4 21, 21 4 25 झालं. परत काय उलट आलोय का आपण? 16 18 20 22 आणि हे 24 आलं. OIX म्हणजे आपण केलेलं लॉजिक हे एकदम बरोबर आहे ना. आपलं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 2 KMV. ओके, अशा पद्धतीने चेक करा. आता हे थोडं वेगळं आलं की प्रत्येक अल्फाबेट जो आहे तो इंडिव्हिज्युअली लॉजिक त्याचं म्हणजे डिफाईन करतोय. 5 नंतर 6, 6 नंतर 8 हे वेगळं, परत वायचं मधल्या जो अल्फाबेट आहे त्याचं वेगळं, शेवटचा अल्फाबेट आहे त्याचं वेगळं. असं सुद्धा येऊ शकतो हा प्रश्न, म्हणून छान म्हटलं मी. ऑप्शन क्रमांक 2 हे आपलं उत्तर आलेलं आहे. ओके, समजतंय? समजायलाच पाहिजे मित्रांनो. चला पुढचा प्रश्न घेऊया. चला मित्रांनो 12 नंबर प्रश्न बघा. 5 सेंटीमीटर बाजू असलेल्या एका घनाचे प्रत्येकी 1 सेंटीमीटर बाजू असलेल्या लहान घनामध्ये विभाजन केले. म्हणजे काय होतं? एक घन होता आपला, असा घन होता मोठा. या घनाचे काय केले? छोटे छोटे तुकडे केले, म्हणजे परत घन केले त्याचे. जे मोठा होता त्याचं काय होतं? 5 सेंटीमीटर त्याची एक बाजू होती, त्याचे तुकडे केले कशामध्ये? की 1 सेंटीमीटर बाजू असलेल्या तुकडे केले घनामध्ये. तर एक घनाचे एकूण पृष्ठफळ लहान आणि मूळ मोठ्या घनाचे एकूण पृष्ठफळ यांचे गुणोत्तर किती? सोपा प्रश्न आहे बघ. आता पहिल्यांदा एकूण पृष्ठफळ म्हणलंय, सगळं पृष्ठफळ आहे, घनफळ वगैरे काय नाही. पृष्ठफळ म्हणजे काय? पृष्ठफळ म्हणजे समजा त्याला बाजू किती आहेत, एका घनाला किती पृष्ठे आहेत. एका घनाला किती पृष्ठे आहेत मित्रांनो? 6 असतात, बरोबर? 6 असतात. 6 पृष्ठफळ. असं का म्हटलं? कारण की समजा ह्या ज्या एका बाजूचे म्हणजे एका पृष्ठाचे जर आपण पृष्ठफळ काढलं तर इथे किती असतं? हे स्क्वेअर तयार होतो, चौरस होतो. मग स्क्वेअर म्हणजे एका चौरसाचं क्षेत्रफळ काय असतं मित्रांनो? बाजूचा वर्ग. मग त्याप्रमाणे मी याचं काय केलं? क्षेत्रफळ काढून घेतलं तर काय होतं? तो बाजूचा वर्ग. म्हणजे याची एक बाजू किती आहे? 5चा वर्ग. अशा किती बाजू आहेत, किती पृष्ठे आहेत? एकूण 6 आहेत. मग मला काय करावं लागेल? जर मला एकूण पृष्ठफळ जर काढायचं झालं तर मला काय करावं लागेल? याला 6 ने गुणावं लागेल. ओके, त्याच पद्धतीनं इथं सुद्धा तेच आहे. 6 ने गुणायचं. प्रत्येक छोट्या घनाची बाजू किती आहे? 1 सेंटीमीटर. म्हणजे त्याचं एका पृष्ठाचं पृष्ठफळ काय झालं किंवा क्षेत्रफळ म्हणूया 2D मध्ये, कारण की हा घन येतो 3D मध्ये. तर हे काय होतं? याचं बाजूचा वर्ग, सेम कन्सेप्ट. आणि मग याचं एकाचं जर पृष्ठफळ काढलं तर एकाचा वर्ग येतो आणि ते 6 पृष्ठे आहेत. सर्व एकूण पृष्ठफळ काढायचं म्हणून 6 ने गुणलं. आता मला ह्यांचाच रेशो विचारलाय की छोट्याचा आणि मोठ्याचा. छोट्याचा किती आहे? 6 1चा वर्ग आणि मोठ्याचा किती आहे? 6 5चा वर्ग. 6 एकमेकांना कॅन्सल होतील. 1 भागिले 5चा वर्ग 25 येतो.
म्हणून उत्तर आलं 1:25 आहे का? ऑप्शन क्रमांक 1 बघा, 1:25 हे आपलं उत्तर आलेलं आहे. एकूण पृष्ठफळ काय आहे तर 6l², हे लक्षात ठेवा. 6l², 6 बाजूचा वर्ग कशाचा? घनाचा. एका घनाचे एकूण पृष्ठफळ लहान जे की वरती ठेवलंय आणि त्याचा मूळ मोठ्या घनाचे एकूण पृष्ठफळ जे की खाली ठेवले, त्यांचं गुणोत्तर किती तर 1:25 आलेलं आहे. 1:25. ओके, समजलं? जायचं पुढे. चला पुढचा प्रश्न घेऊया. काय म्हणते? किंमत काढा. बघा हा घातांकाचा प्रश्न आहे. 243चा 0.13वा घात, 243चा 0.07वा घात. काय करायचं? ह्या 243 कडे बघून तुम्हाला काय आठवतंय का? कशाचा हा घन किंवा कशाचा घात असणार आहे? लक्ष द्या. 3चा वर्ग किती असतो? 9. 3चा घन किती असणार आहे? 27. 3चा चौथा किती असणार आहे मित्रांनो? 81. आणि 3चा पाचवा किती असणार आहे? 243. 3चा पाचवा 243. मग वरती काय येणार आहे? जे वरती की नाही 243, त्याला मी असं लिहू का? 3चा पाचवा कंसाचा 0.13 गुणिले 3चा पाचवा कंसाचा 0.07, हे झालं वरचं, भागिले बघा 7चा 0.25 आहे तसं घेऊया, गुणिले 49 हा 7चा वर्ग आहे. म्हणजे मी काय करणार? 7चा वर्ग. असं का करतोय? कारण की मला खालते की नाही, ज्याला पाया म्हणतो आपण, तो पाया मला एकसारखा पाहिजे. 0.075 गुणिले, आता बघा 343 हा कितीचा घन आहे? 7चा घन आहे 343. 7 7 49 गुणिले 7, 7 9 63, 6 7 चौक 28 आणि 34. 7चा घन आहे 343, म्हणजे 7चा घन आणि 0.2. आता इथे कुठले कुठले नियम वापरतात? समजा a चा m वा घात आहे आणि कंसाचा n वा घात आहे, तर a चा किती होतो? m गुणिले n होतो, जो की आपण कुठे वापरणार? इथे वापरणार, इथे वापरणार, इथे वापरणार, इथे वापरणार. दुसरा एक काय असतो? जेव्हा पाया समान असतो, a चा m वा गुणिले a चा n वा, म्हणजे a चा m अधिक n होतो. जेव्हा पाया समान असतो, सॉरी माफ करा, इथं a चा n वा, तेव्हा पाया समान असताना गुणाकार होत असेल तर घातांकाची होणार बेरीज. पाया समान असेल, भागाकार होत असेल तर पाया समान असताना घातांकाची काय होणार? वजाबाकी. हे लक्षात ठेवायचं. आणि हे दोन फॉर्म्युले आपल्याला इथे वापरायचे. चला, घातांकाचा म्हणजे हा फॉर्म्युला तो वापरतोय की पाया आहे हा खालचा, त्याचा एक घात आहे आणि पूर्ण कंसाचा एक घात आहे. मग घातांकाचे काय करणार? गुणाकार. म्हणजे 3चा घातांक 5वा, त्याचा घातांक 0.13, म्हणजे मला काय करायला? 3चा वरती 5 गुणिले 0.13 गुणाकार करावा लागेल. गुणिले त्याच पद्धतीने वरचं 3 5 गुणिले 0.07 भागिले 7चा 0.25 आहे तसं, गुणिले हे वरती गेलं 7 कंसात 2 गुणिले 0.75 गुणिले हे वरती गेलं 7 3 गुणिले 0.2. ओके, चला सगळा गुणाकार करून घेऊ. 5 13 5 65, 0.65 येणार, गुणिले 3चा 7 5 35, 0.35 येणार, भागिले 7चा 0.25 गुणिले 75 गुणिले 150, म्हणजे 7चा किती येणार आहे? 0.15 गुणिले 6 म्हणजे 7चा 0.6 येणार. आता हा नियम वापरला आपण. आता हा नियम वापरायचा जेव्हा पाया समान आहे. पाया बघा, पाया इथं 3 आहे, समान आहे, इथं 7 आहे, 7 आहे आणि इथं 7 आहे, तेव्हा घात ह्या सगळ्यांचा गुणाकार आहे, म्हणजे घातांकाचे काय होणार आहे? बेरीज होणार आहे. चला, 0.65 अधिक 0.35 बेरीज केली, भागाकार 7चा 0.25 अधिक 0.15 अधिक 0.6 म्हणजे 60 करतो. चला किती झालं? 65 आणि 35 झालं 1, म्हणजे 3चा 1 आणि खालती काय झालं? 25 आणि 15 40, 40 आणि 60 परत 100, 7चा 1. उत्तर आलं माझं 3/7. ऑप्शन क्रमांक 3/7 1. ओके, घातांकाचे दोन नियम तुम्हाला हे माहिती असतील तर हा प्रश्न व्यवस्थित सुटतो. प्लस 243 हा 3चा 5वा घात आहे, 343 हा 7चा घन आहे, हे तुम्हाला माहिती असायला पाहिजे. किंवा इथं बघून करायचं काय जमतंय का? नक्कीच असतो तो, कारण की घातांकामध्ये नक्कीच असा 2चा कितवा तरी घात असतो, 3चा कितवा तरी घात असतो. ट्राय करायचं, 4चा कितवा, 5चा कितवा आहे का, 6चा कितवा आहे का, हा चेक करत जायचं. आपल्याला जशी जरूरत लागते त्याप्रमाणे घ्यायचं आणि
ऑप्शन प्रमाणे सॉरी नियमाप्रमाणे सोडवत आपण उत्तर काढायचं. ओके, 2 फॉर्म्युले समजले. चला, आय होप समजला असेल प्रश्न. पुढे जाऊया, पुढचा प्रश्न बघू. काय म्हणतंय? पाण्याने पूर्णपणे भरलेलं. खूप छान प्रश्न आहे बघा. एक पात्र आहे, याच्यामध्ये पाणी आहे. पात्र कशाचं आहे? समजा ग्लास, ह्याला ग्लास म्हणू आपण एक, आणि ह्याला आतमध्ये पाणी आहे, म्हणजे याला वॉटर. जी आणि डब्ल्यू याला डिनोट करू आपण, जी आणि डब्ल्यू. तर काय आहे? पूर्णपणे पाण्याने भरलेल्या एका पात्राचे वजन आहे 2.25 kg. म्हणजे आपल्याला समीकरण तयार करायचंय. हे पूर्ण पात्र आहे की नाही, याच्यामध्ये कशा कशाचं वजन येणार आहे? त्या पूर्ण पात्राचं वजन प्लस त्याच्यामध्ये जे पाणी आहे त्याचं वजन, या सगळ्यांचं वजन मोजल्यानंतर मला 2.25 किलो मिळालेलं आहे. मग मी काय करणार? सर, जी जे ग्लासचं वजन आहे आणि डब्ल्यू जे पाण्याचं वजन आहे, त्या दोघांची बेरीज करा आणि 2.25 kg लिहून टाका. लिहिलं. जेव्हा पात्राचा 0.2 भाग पाण्याने भरला असतो तेव्हा त्याचे वजन होतं 0.77 kg. म्हणजे ग्लास तर आहेच, ग्लासचं वजन आहे, पण 0.2 पाणी भरलं त्याच्यामध्ये, तेव्हा त्याचं वजन होतं 0.77 kg. ओके, आणि विचारलं काय? जेव्हा पात्राचा भाग म्हणजे ग्लास तर आहेच, ग्लासचं वजन प्लस 0.4 जर पाण्याने भरला असेल तर त्याचं वजन किती, हे आपल्याला काढायचंय. बघा, 1 आणि 2 मधून काय काढू शकतो? समजा हे समीकरण 1 म्हटलं, हे 2 म्हटलं, मी काय करतो? 1 वजा 2 करतो, 1 मधून 2 वजा करतो. म्हणजे काय होणार आहे? जी अधिक डब्ल्यू वजा जी अधिक 0.2 डब्ल्यू बरोबर 2.25 वजा 0.77. मग जी अधिक डब्ल्यू वजा ने कंसातले सगळे चिन्ह बदलणार, धनाचं ऋण होणार, ऋणाचं धन होणार. बरोबर 2.25 मधून 77 वजा करा, 15 मधून 7 गेले 8, हातचा आला 1, आणि 12 मधून 8 गेले 4, 1.48 आलं. हे जी कट होईल, धन आणि ऋण. उरलं काय? डब्ल्यू मधून 0.2 डब्ल्यू वजा केलं तर मला 0.8 डब्ल्यू मिळते, म्हणजे 1.48. डब्ल्यू किती येते मग? 1.48 भागिले 0.8. दोन्हीकडलं काय करू? दशांश चिन्ह आपण उजवीकडे सरकू, म्हणजे 14.8 येईल आणि इथं 8 येईल, म्हणजे भाग द्यायला सोपं जाईल आपल्याला. 8 एके 8, 8 एके 8, 6 उरले, 8 7 56, 8 8 64, 8 8 64, आणि किती उरले? 4 85, 8 45. 1.85 आलं वजन कशाचं? पाण्याचं. केव्हा? जेव्हा पूर्णपणे ग्लास भरलेला असतो. समजलं? डब्ल्यू काढले म्हणजे पाण्याचं वजन आहे आतमध्ये, जेव्हा ग्लास पूर्णपणे भरलेला असतो. किती? 1.85 kg. तर जर ह्याचं 1.85 kg असेल तर मग ग्लासचं वजन पण काढतो का? तर हे फॉर्म्युला इथं ठेवा जी मध्ये. मग काय येणार? जी बरोबर 2.25 वजा डब्ल्यू, जे की 1.85, 2.25 वजा 1.85 किती येते? 0.40. बरोबर ना? 85 15 आणि 25 40, म्हणजे ग्लासचं वजन पण मिळालं, पाण्याचं वजन पण मिळालं. विचारले काय? त्याच्यामध्ये किमती ठेवून टाकू आपण. जी म्हणजे किती येते? 0.40. चला ठेवा, 0.40 अधिक 0.4 आणि डब्ल्यूचं वजन आहे 1.85. झालं. आपल्याला आता गुणाकार करायचा आहे. 4 ने गुणूया, 4 पंचे 20, हातचा आला 2, 4 8 32 आणि 2 34, 3 4 के 4 आणि 3 7, किती दशांश आहेत? 2 आणि 1 3, म्हणजे इथे येणार, आणि 0.40 बेरीज. 0.40 आणि 0.74 किती येते? 4 7 आणि 4 11, हात चाला 1.14 kg. उत्तर आलं आपलं. आहे का? ऑप्शन क्रमांक 1.14, ऑप्शन क्रमांक 2 हे आपलं उत्तर आलेलं आहे. अशा प्रकारचा होता विचार की पाण्याने पूर्णपणे भरलंय, म्हणजे आपल्याला विचार आला पाहिजे की बाबा पाण्याने पूर्णपणे ग्लास भरलाय, तर ग्लासचं स्वतःचं वजन असणार आहे आणि त्याच्यामध्ये पाणी टाकले त्या पाण्याचं वेगळं वजन असणार आहे. त्या दोघांचं वजन मिळून 2.25 किलो असणार आहे. म्हणजे आपल्याला एक समीकरण मिळालं. नंतर 0.2 भाग मिळाला एक समीकरण, त्याच्यावरनं मी डब्ल्यू काढला, डब्ल्यू वरनं मी जी काढला. विचारले काय? एक ग्लासचं वजन तर घ्यावंच लागतंय, आणि 0.4 जर 0.4 भाग पाण्याने भरलाय पाण्याने, तर त्याच्यामध्ये सगळ्या किमती ठेवल्या आणि मी उत्तर काढलं 1.14 kg. जेव्हा पात्राचा 0.4 भाग पाण्याने भरला असेल, हा पूर्ण भरलाय तर त्याचा पॉइंट असा काहीतरी भरला असेल. ऑप्शन क्रमांक 2. समजलं? मस्त प्रश्न. चला पुढचा प्रश्न घेऊया. बघा, हा पण प्रश्न एक पुरुष, लक्ष देऊन वाचा, किंवा विचारलंय. हा किंवा म्हणजे एक पुरुष म्हणजे काय करू आपण? पुरुषाला काय लिहितो आपण? मेल, आणि स्त्रीला लिहितो डब्ल्यू, आणि मुलाला लिहूया बी, बॉईज.
एक पुरुष किंवा 2 स्त्रिया किंवा 3 मुलं एखादी काम 80 दिवसात पूर्ण करतात. म्हणजे एक माणूस किंवा 2 स्त्रिया किंवा 3 बॉयज हे काय करतात 88 दिवसात काम पूर्ण करतात. म्हणजे काय याचा अर्थ काय झाला की एक माणूस हा काय करतो 2 स्त्रिया एवढं काम करतो किंवा एक माणूस हा 3 मुलां एवढं काम करतो. म्हणजे डब्ल्यू म्हणजे किती झालं m/2 आणि बॉय म्हणजे किती झालं m/3. आता पुढचं वाचू. तर एक पुरुष एक स्त्री आणि एक मुलगा मिळून ते काम किती दिवसात संपवतील. एक पुरुष एक महिला आणि एक मुलगा किती दिवसात काम संपवतील. चला एक सगळं एका चलामध्ये आणू म्हणजे माणसाच्या चलामध्ये मेल मध्ये. एक डब्ल्यू म्हणजे काय m/2 आणि बी म्हणजे m/3. चला छेद समान करू 6 ने गुणू. ह्याला वरती 6 ने गुणलं ह्याला 6 करायला छेदाला 3 ने अंशाला 3 ने ह्याला 6 करायला 2 ने 2 ने. छेद किती झाला 6 झाला. वरती काय आलं 6m अधिक 3m अधिक 2m म्हणजे 6 आणि 3 9 आणि 2 11m/6. हे किती दिवसात काम करते. मला सांगितलंय की एक माणूस 88 दिवसात काम करते तर 11/16 माणसं जे की एक पुरुष ज्याची किंमत एक पुरुष एक स्त्री आणि एक मुलगा हे मिळून त्याची किंमत एवढी आहे तर ते किती दिवसात काम करतील. आता मी ते तिरकस गुणाकार करायचा का नाही का कारण की हे इनव्हर्सली प्रोपोर्शनल आहे. का कारण की जेव्हा समप्रमाणात आणि व्यस्त प्रमाणात हा कन्सेप्ट आहे. समप्रमाणात म्हणजे डायरेक्टली प्रोपोर्शनल व्यस्त प्रमाणात म्हणजे इनव्हर्सली प्रोपोर्शनल. डायरेक्टली प्रोपोर्शनल मध्ये काय करतात समजा एक वाढलं तर बी सुद्धा वाढतं तेव्हा आपण तिरकस गुणाकार करतो. जेव्हा एक वाढतंय आणि दुसरं कमी होतंय तेव्हा आपण तिरकस गुणाकार नाही तर समोरासमोरील जे घटक आहेत त्यांचा गुणाकार करून बरोबर चिन्ह देतो. त्याला म्हणायचं व्यस्त प्रमाण किंवा इनव्हर्सली प्रोपोर्शनल. आता बघा माणसं वाढली जास्त माणसं आले की लागणारे दिवस त्यांचे वाढणार आहेत का नाही. माणसं वाढली तर ते जे काम आपल्याला कमी करायचंय जे काम संपवायचंय ते कमी दिवसात संपेल ना. समजा मी एक काय करतोय मी एकटाच आहे आणि मी एक काम करतोय 4 तासात पूर्ण करतोय. समजा मला एक जण सोबती आला तर 4 तास लागणार आहेत का नाही मला कमी दिवस लागणार आहेत. म्हणजे एक वाढलं तर दुसरं कमी होतंय याला म्हणायचं व्यस्त प्रमाण. तेव्हा जेव्हा असं असतं तेव्हा समोरासमोरील गुणाकार करायचा. म्हणजे काय झालं 88m बरोबर x गुणिले 11/6m. m कॅन्सल किंवा नाही लिहिली तरी चालते आपलं काय हरकत नाही. x बरोबर 88 गुणिले 6 भागिले 11. 11 × 11 11 × 88 8 गुणिले 6 8 सख 48. म्हणजे एक पुरुष एक स्त्री आणि एक मुलगा यांना 48 दिवस लागतील एवढं काम करायला 88 दिवस एवढं काम करण्यासाठी. म्हणून हे लक्षात ठेवा मी हे किंवा किंवा म्हटलं की नाही हे लक्षात ठेवायचं. म्हणजे याच्यावरनं आपण हे रिलेशन काढले त्याच्यावरून हे सगळं एकाच चलामध्ये आणलं आणि हे एका चलामध्ये का आणलं कारण की एक पुरुष 88 असं समजू शकतो किंवा 11/6m हे किती असं आपण जर स्वरूपात आणलं तर आपण समोरासमोर गुणाकार करून आपण उत्तर आणू शकतो. सोपा प्रश्न आहे. प्रश्न क्रमांक 15 उत्तर आहे 48 दिवस. जायचं पुढे. चला पुढे जाऊया. 30 लिटरच्या एका मिश्रणात दूध आणि पाणी 7:3 आहे. ठीक आहे सर 7 हे 30 लिटर आहे. दूध का दूध पाणी का पाणी करूया आपण. 30 लिटरचं मिश्रण आहे याच्यामध्ये दूध आहे आणि पाणी आहे. किती आहे प्रमाण 7:3 आहे. जर 30 लिटर मध्ये 7:3 आहे तुम्हाला दूध किती आणि पाणी किती काढता येईल का. हो सर काढता येते. कसं 7 आणि 3 किती झाले 10 भाग झाले. 10 भाग म्हणजे 30 लिटर तर एक भाग म्हणजे किती झालं एक भाग म्हणजे सर 30 भागिले 10 10 त्रिक 30 म्हणजे एक भाग म्हणजे 3 लिटर झालं. तर 7 भाग म्हणजे किती झालं 7 गुणिले 3. 3 भाग म्हणजे किती झालं 3 गुणिले 3. 7 त्रिक 21 लिटर हे ह्यात दूध आहे आणि 9 लिटर ह्यात पाणी आहे हे मला कळालं. 21 लिटर दूध आहे आणि 9 लिटर पाणी आहे कळालं. या मिश्रणात आणखी किती पाणी मिसळावे जेणेकरून दूध आणि पाणी यांचं मिश्रण 3:7 होईल. बघा आता मिश्रण किती आहे दूध 21 लिटर आहे आणि माझं पाणी किती आहे 9 लिटर. याच्यामध्ये किती पाणी मिसळू समजा पाणी आपण x मानू. किती पाणी पाणी पाण्यामध्ये जाणार ना. खालचं हे दूध आहे वरचं आणि खाली पाणी आहे. किती पाणी मिसळावे म्हणजे पाण्यामध्ये किती मिसळावे समजा x लिटर आपण मिसळलंय पाणी मग त्याचा रेशो किती झाला त्यांचं प्रमाण 3:7 होते उलट 3/7 होते.
चला हे आपण सोडवूया आणि आपण x ची किंमत काढून घेऊया. 3 × 3 3 7 21. आता तिरकस गुणाकार करा. 7 × 7 बरोबर 9 + x. आणि 7 7 49 बरोबर 9 + x. हे x तिकडे जावा. x बरोबर काय झालं 49 - 9 हे झालं 40. म्हणजे याच्यामध्ये मला या मिश्रणामध्ये 40 लिटर पाणी मिसळावं लागेल, तेव्हा त्याचा रेशो काय होणार आहे 3:7 होणार आहे. बघा 21 होता अगोदर, खाली 9 लिटर पाणी होतं, किती मिसळलं मी 40. मग किती झालं 21/49. म्हणजे हे 3:7 होते का होते. 7 7 ने भाग द्या. 7 × 21 आणि 7 7 49. 3:7 झाला रेशो. 40 लिटर पाणी मिसळल्यानंतर तो रेशो किती होणार आहे 3:7. ऑप्शन क्रमांक 40 लिटर 1 बघा 1 हे आपलं उत्तर आहे. समजलं. 30 लिटरचं काय केलं अगोदर, किती दूध आणि किती पाणी हे काढलंय. दूध काढलं 21 लिटर, पाणी निघलं 9 लिटर. 21 आणि 9 याच्यात किती पाणी मिसळलं, म्हणजे 9 मध्ये मी पाणी मिसळलं जे की 3:7 रेशो झाला. सगळं सोडवलं, x ची किंमत आली 40. याचा अर्थ की 40 लिटर पाणी मिसळावे, त्याच्यामुळेच दूध आणि पाणी यांचं मिश्रण 3:7 होईल. ऑप्शन क्रमांक 1 40 लिटर. समजलं मित्रांनो. चला पुढे जाऊया आपण. 17 नंबर प्रश्न काय म्हणतोय बघा. लक्ष द्या. प्रश्न क्रमांक 17 काय म्हणतोय. एका व्यक्तीने काय केलं 16,000 रुपये किमतीचा टीव्ही सेट खरेदी केलाय. कितीला किंमत आहे 16,000 रुपये टीव्ही. त्याने सुरुवातीला 4,000 रुपये दिले. म्हणजे कसं आपण म्हणतो की नाही गाडी घेताना आपण डाऊन पेमेंट वगैरे भरले किंवा एखादी इलेक्ट्रॉनिक वस्तू देताना आपण थोडेसे भरतो आणि बाकी आपण फायनान्सवर करतो. त्याच पद्धतीने काय केलं 4,000 रुपये आपण समजूया की डाऊन पेमेंट दिले, सुरुवातीला भरले. उर्वरित रक्कम उरली किती आता 16,000 मधून 4,000 आपण दिले तर उरले किती 12,000. उर्वरित रक्कम 15 महिन्यानंतर भरली. 15 महिन्यानंतर भरली आणि उर्वरित रकमेवर त्याला दरवर्षी 12% दराने सरळ व्याज आकारले गेले. म्हणजे 12,000 काय झाले आपले ही मुद्दल झाली. आता आपल्याला सरळ व्याज हा कन्सेप्ट लक्षात घ्या. ही मुद्दल झाली. अजून काय लागतंय आपल्याला दर लागतंय. दर किती दिला त्यांनी 12% दिला. आणि काळ किती असतो दिला त्यांनी 15 महिने. 15 महिन्याचं मला वर्षामध्ये रूपांतर करावं लागेल, म्हणून याला मी 12 ने भाग देतो. एवढी वर्षे. तर टीव्ही साठी त्यांनी एकूण किती रक्कम भरली आहे. आता बघा पहिल्यांदा आपण सरळ व्याज काढू यांचं. सरळ व्याज काय सरळ व्याजचा फॉर्म्युला. जेव्हा सरळ व्याज असतं तेव्हा काय खायचं आपल्याला मोदक भागिले 100. मुद्दल किती आहे 12,000. 1 2 3. दर किती आहे 12%. काळ किती आहे 15/12 आणि 100 असतं. इथं 12 लिहूया आपण. ओके 12 ला 12 कट होईल का हो सर. 1 0 1 0 1 0 1 0 कट होईल आणि हे किती झालं 120 × 15. 15 ने गुणाकार करा. 15 दुनी 30. 15 1 15 आणि 3 18 आणि 1 0. म्हणजे सरळ व्याज किती आलं 1,800 रुपये. आता टोटल रक्कम किती झाली बघा. हे 4,000 रुपये त्यांनी भरले होते बरोबर. 12,000 त्यांनी भरले परत आणि हे त्याच्यावरचं व्याज भरलं. ओके किती भरले मग 0 0 8 4 2 6 आणि 1 7 आणि 1 म्हणजे 12,000चा टीव्ही त्याला पडला 17,800. ऑप्शन क्रमांक 3 बघा 17,800. 12,000 म्हणजे लोन घेतला असं समजू, त्याच्यावरती सरळ व्याज लावले त्यांनी. म्हणजे 12% लावले आणि 15 महिन्यासाठी 15 महिने त्यांनी रिटर्न केले. म्हणजे मुद्दल पण आपल्याला रिटर्न करावे लागणार ना, आपण वस्तू घेतली म्हणल्यावर. हे पहिले 4,000 डाऊन पेमेंट केलेलं हे घेतलं, मुद्दल 12,000 घेतलं हे घेतलं आणि 12,000 वरती जे व्याज लागलं जे की 15 महिन्यापर्यंत त्यांनी रक्कम 15 महिन्यानंतर रिटर्न केली, त्याचं व्याज 1,800 रुपये आणि सगळे टोटल मिळून आले 17,800. ऑप्शन क्रमांक 3 17,800 ला त्याला टीव्ही पडला. कितीचा 16,000चा. समजलं. ओके जायचं पुढे. चला बघा दुकानदाराने काय केलंय 600 रुपयाची अंकित किंमत असलेली एक खुर्ची अनुक्रमे 15% आणि 20% अशा दोन सलग सवलतीवर खरेदी केली. 600 रुपयाची खुर्ची आहे समजा आपण. 600 रुपये अंकित असलेली खुर्ची 15% आणि 20%. ह्याला काय दिलंय कंटिन्यू 15% एक डिस्काउंट दिलाय आणि परत अजून 20% एक डिस्काउंट दिलं. आता याला खूप साऱ्या पद्धती आहेत करण्याच्या. 15% डिस्काउंट दिलाय म्हणजे काय झालं की 85 झालं 100चं.
100% एखाद्या वस्तूची किंमत जर गृहीत धरली त्याच्यावरती 15% मला काय दिले, सूट दिली, तर कमी किंमत झाली ना सूट दिल्यावर, ते 85% झाले. आणि परत एकदा काय केलं, ह्याच्या 20% सूट दिली, म्हणजे परत 80% झालाय. कशाच्या, तर ह्या 600 रुपयाच्या. मग बघा आता हे लिहिलं आपण. आता काय करू आपण, भाग देऊया. 0 ला 0 कट, 0 ला 0 कट, 1 0 इथं कट, 1 0 इथं कट, अजून 5 ने जाईल, 5 2 10, 17 5 85, परत 2 1 2 1 2 आणि 2 चौक 8. किती उरलं, 17 गुणिले 4 गुणिले 6, 17 चौक 68 गुणिले 6, 6 48, 7 4 6 36 आणि 4 40. 408 रुपयाला पडली. आता म्हणजे 600 रुपयाची वस्तू 15% एकदा डिस्काउंट दिलाय, नंतर 20% डिस्काउंट दिलाय, मग हे डिस्काउंट देऊन किंमत किती उरली, 408 रुपये उरली. चला सलग डिस्काउंट तर दिलाय, त्याला वाहतुकीवर 28 रुपये खर्च झालाय. वाहतुकीवर 28 रुपये खर्च झालाय, याच्यामध्ये 28 ऍड करावं लागेल. 8 आणि 8 16, हात आलाय 3, म्हणजे किंमत झाली आता 436. ती खुर्ची 545 रुपयाला विकली, तर त्याच्या नफ्याची टक्केवारी किती. आता 436 ची खुर्ची विकली, किती टक्के तरी नफ्याने विकली, आणि ती झाली 545 रुपयाला. म्हणजे समजा X% विकते आपण ही खुर्ची, 436 ची X% विकली, त्याची किंमत किती झाली, 545. मग आता चला करूया, X इथंच ठेवूया, बाकी सगळा पसारा तिकडे जाऊ. 445 गुणिले 100 भागिले 436 किती येते, कितीने भाग जाईल, 4 ने जाईल का, 4 ने जाते बघा. 4 1 4, 4 0 4, 4 9 36, 4 25 आलं. 109 आणि 545 तुम्ही पाहिलं तर 109च्या 5 पट ही रक्कम आहे बघा. 100च्या 5 पट 500, 9च्या 5 पट 45, हे आलं 5. म्हणजे किती आलं, 25 गुणिले 5, 25 5 1,600. म्हणजे 100 ची वस्तू जर 125% झाली तर किती टक्के फायदा झाला, 25% फायदा झाला. याच उत्तर आहे 25%. किती टक्के, तर 25% त्याचा फायदा झालेला आहे. किंवा तुम्हाला असं जमलं नाही समजा, तर काय करायचं, 545 मधून 436 वजा करा, आणि ते कशाच्या किमतीने काढायचे मला, तर खरेदी किमतीच्या, सॉरी म्हणजे जे नफा काढायचा म्हणलं, जे बेस प्राइस आपले 436 जी उरलेली आहे डिस्काउंट देऊन, त्याच्यावरती नफा काढायचा, म्हणजे ती छेदाला ठेवायची, आणि गुणिले 100 का तर पर्सेंटेज मध्ये आपण काढतो बघा. 545 मधून 436 वजा करा, 545 मधून 436 वजा केलं, किती उरते मला, 15 तो 6 गेले 9, हात चाले 0 आणि 109 उरते बघा. 436 गुणिले 100. आता बघा 109च्या चौपट 436 आहे, 100च्या 4 पट 400, आणि 9चे 4 पट 36, 9 चौक 36, 1 आणि हे 4 आहे, किती उरलं, 100 भागिले 4, आणि 100 भागिले 4 म्हणजे किती असते, 25. परत आलं 25% उत्तर. कसंही करा, काय अडचण नाही, 25% हे उत्तर येते. असं केलं तरी तेवढंच येते, आणि असं केलं तरी तेवढंच येते. किती टक्के नफा झाला, तर आपली विक्री किंमत किती, खुर्ची 545 ला विकली, आपलं डिस्काउंट देऊन उरलेली किंमत 436 भागिले 436च्या कंपॅरेटिव्हली आपल्याला विचार करायचा आहे की किती टक्के नफा झाला, म्हणून छेदाला 436 लिहायचं गुणिले 100 आणि उत्तराला 25%. ओके, असं करा किंवा असं करा. समजलं, जायचं पुढे. चला पुढचा प्रश्न घेऊया. बघा मोहन काय करते, त्याचं एक घड्याळ 10% तोट्याने विकते. मोहनचं घड्याळ समजा एक खरेदी किंमत जी आहे ती X असेल, मग ते काय करते, 10% तोट्याने विकते, म्हणजे किती टक्के रक्कम झाली, 90% रक्कम झाली. कशाच्या, 90% रक्कम झाली ह्या Xच्या खरेदी किमतीच्या. त्यात 45 रुपयांना अधिक किमतीला विकले. जर त्याने ह्याच्यात जर 45 रुपये अजून टाकले असते, म्हणजे 45 रुपयाने अजून महाग केलं असतं, तर त्याला 5% नफा झाला असता. म्हणजे ह्या Xच्या 5% नफा झाला असता, म्हणजे ती रक्कम झाली ती 105%. कशाच्या, Xच्या. तर घड्याळाची मूळ किंमत ही आपली मूळ किंमत आहे घड्याळाची. परत एकदा लक्ष द्या, आपण हे समीकरण कशा पद्धतीने तयार केलं की घड्याळ 10% तोट्याने विकलंय, म्हणजे समजा 100% किंमत होती आपली जी मूळ किंमत आहे, त्याला 10% तोटा झालाय, म्हणजे उरलं किती, 90% उरली रक्कम. त्याच्यामध्ये जर 45 अधिक लावलं असतं, म्हणजे 45 अधिक रुपये किमतीला तर विकलं असतं, हे तोटा झालाय, त्याच्यात अजून 45 अधिक लावले असते, तर ते त्याला 5% नफा झाला असता. म्हणजे ह्याचे 100%, त्याला परत 5% नफा झाला, म्हणजे 105% किंमत झाली असती. कशाची, Xची. हे अशा पद्धतीने समीकरण तयार केलं, आणि फक्त आता X ची किंमत काढूया. 0 ला 0 कट, नाही नको, इथं नको घेऊ, आपण काय करू, त्याला पलीकडे पाठवू.
आपण त्याला पलीकडे पाठवू. हे 45 आहे तसं ठेवूया. 105x भागिले 100 वजा 90x भागिले 100. छेद समान आहे, वजाबाकी करा. 105 वजा 90x भागिले 100. 105 मधून 90 वजा केले, किती उरले? 15 भागिले 100 आणि हे x आणि 45. आता x एका जागी आणू, बाकी सगळा पसारा तिकडे लिहूया. x बरोबर 45 गुणिले 100 भागिले 15. 15 एके 15, 15 त्रिक 45, उरलं किती? 3 गुणिले 100, 100 त्रिक 300. उत्तर आलं ऑप्शन क्रमांक 1 300. ही जी मूळ किंमत होती की नाही ती 300 होती. अशा प्रकारे डिराईव्ह करायचं, अशा प्रकारे समीकरण तयार करायचं. प्रत्येक एक वाक्य वाचायचं, त्याला परत समीकरणामध्ये टाकायचं. प्रत्येक एक वाक्य वाचायचं, परत त्याला समीकरणामध्ये टाकायचं आणि परत आपला जे आपण क्रिया केलेल्या आहेत समीकरणाच्या, गणितीय क्रिया बेरीज, वजाबाकी, गुणाकार, भागाकार, ह्या फास्ट करायच्या. आपला जो मूळ गणितातला जो काळ आहे की नाही, जो काळ करण्याचा ह्याच्यात जातो. बेरीज, वजाबाकी, गुणाकार, भागाकार. समीकरण तयार करायला थोडं डोकं लागतं, पण नंतरची क्रिया जर आपली फास्ट असेल, क्विक असेल, प्रॅक्टिस खूप सारी असेल, तर मित्रांनो हा वेळ वजा केला की आपलं गणित पटपट पटपट सुटतंय. आणि अवघड गणिताला आपण थोडं स्पेअर टाइम आणून ठेवतो. ओके, त्याच पद्धतीने करायचं, तेवढीच आपली प्रॅक्टिस पाहिजे. चला, क्वेश्चन 19 झाला. शेवटचा प्रश्न बघूया आपल्या प्रश्नपत्रिकेमधला. काय म्हणते? एका गावची लोकसंख्या ह्या पेपरमध्ये टक्केवारी हा चॅप्टरचा खूप फोकस केलेला आहे. लोकसंख्या दरवर्षी 25% दराने वाढलेली आहे. बघा, समजा x लोकसंख्या आहे काहीतरी, त्याला काय झालं? पहिल्या वर्षी 25% वाढली, काहीतरी झाली. परत काय झालं? पहिल्या वर्षी. परत दुसऱ्या वर्षी 25% वाढली, परत काहीतरी झाली लोकसंख्या. परत काय झालं? तिसऱ्या वर्षी 25% वाढली, आता झाली 10,000. आता झाली 10,000. तर वर पहिल्या वर्षाच्या सुरुवातीला किती होती? म्हणजे ही जी x ची किंमत काढा विचारली. आता कसं समीकरण बनवायचं? आपण दरवेळेस म्हणतो की नाही 25% वाढ झाली. समजा x किंमत आहे, x लोकसंख्या आहे सुरुवातीला, त्याची 25% वाढ झाली, म्हणजे याचे 100% गृहीत धरलं तर किती टक्के वाढ झाली? 25%. तर 125% झाली रक्कम. दुसऱ्या वर्षी, हे पहिल्या वर्षी वाढली, दुसऱ्या वर्षी परत 25% वाढ होणार आहे, परत 25% वाढ झाली हे दुसऱ्या वर्षी. परत तिसऱ्या वर्षी परत 25% वाढ झाली. आता x बरोबर 10,000. बघा, x ची वाढ झाली 25%, परत ह्याची वाढ झाली 25%, ह्याची वाढ झाली 25%. उलट बी करा, कसंही करा. ह्याची 25% वाढ झाली, दुसऱ्या वर्षी 25% वाढ म्हणजे परत 125, परत तिसऱ्या वर्षी 25% वाढ, परत 125, आणि टोटल झाली आता 10,000 लोकसंख्या. चला, हे झालं. आता भाग द्या. 25 पाचा 1,200, 25 चौक 100, 25 पाचा 1,200, 25 चौक 100, 25 पाचा 1,200, 25 चौक 100, 5/4 गुणिले 5/4 गुणिले 5/4 गुणिले x बरोबर 10,000. आता x इथेच ठेवू आणि 5/4 ते आपण बरोबर चिन्हाच्या पलीकडे पाठवू. 5/4 इकडे आहे, पलीकडे जाताना काय होणार आहे? अंशाचा छेद, छेदाचा अंश म्हणजे 4/5 होणार आहे. x बरोबर 10,000 गुणिले 4/5 गुणिले 4/5 गुणिले 4/5. ठीक आहे, 5/5 झाले. हे 5/5 काय होणार आहे? 25 होणार आहे. 25 ने भाग देऊ, नको समज जाणार नाही, लक्ष द्या. 5 ने देऊ. 5 1 5, 5 2 10, 0 0 0, 5 1 5, 5 चौक 20, 0 0, 5 1 5, 85 40, 0. उरलं 80 गुणिले 4 गुणिले 4 गुणिले 4. चला, हे काय झालं? 4 चौक 16 चौक 64, 80 गुणिले 64. चला, 8 ने गुणा, 8 चौक 32, 3, 8 सक 48, 3, 51 आणि 0. सुरुवातीला लोकसंख्या होती 5,120, ऑप्शन क्रमांक 1. त्याच्यावरती पहिल्या वर्षी 25% डिस्काउंट, 25% वाढ झाली, दुसऱ्या वर्षी 25% वाढ झाली, तिसऱ्या वर्षी 25% वाढ झाली, आणि तेव्हा आपला काय आलं? अखेरीस 10,000 झाली ती लोकसंख्या. अशा पद्धतीने काढलं. पहिल्यांदा कन्सेप्ट समजून घ्या चला, की 25% वाढ, 25% वाढ, 25% वाढ कशा पद्धतीने मांडणी करू शकतो, आणि मग सोडवायचं. ओके, आय होप हे समजलं असेल. पर्सेंटेज वर जास्त फोकस केला होता, ते आलंच पाहिजे. सगळ्यात मोठा गाभा जो आहे आपला तो कव्हर करतो. आणि 1 ते 20 हे प्रश्न आपण व्यवस्थित घेतलेले आहे. आय होप तुम्हाला सगळे व्यवस्थित समजले असतील. तुम्हाला काय वाटतं, हा प्रश्नपत्रिका आपले 1 ते 20 कसे असतील? इझी, मॉडरेट, डिफिकल्ट?
मला असं वाटतं की डिफिकल्टी लेवल मेंटेन ठेवली होती आपल्या कंबाईन गट ब गट कच्या प्रश्नपत्रिकेच्या अनुषंगाने. मग मी म्हणेल की मॉडरेट लेवलला होती. जास्त सोपे आणि खूप सारे अवघड असे मिश्रण दिलं होतं आणि ती मेंटेन ठेवली होती क्वालिटी आपण. ओके, समजतंय? समजायलाच पाहिजे, अभ्यास करायलाच पाहिजे मित्रांनो. अशाच प्रकारचे विश्लेषण आता क्वेश्चन 14 टेस्ट 14 आणि टेस्ट 15 ह्याचा आपण लगेच घेऊया, पेपर आपण पाहूया आणि भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तब तक टेक केअर, बाय बाय.